मग नेमक्या कोणत्या प्रकारच्या गाठी जाणवणे ही चिंतेची बाब आहे? कसं असतं, बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान त्यांच्या स्तनामध्ये गाठी आल्याचं जाणवतं. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि असंतुलन अशा गाठी निर्माण करत असतात. काही गाठी त्यामध्ये पाणी भरल्यासारखे जाणवतात, तर काही गाठी या इस्ट्रोजन किंवा प्रोजेस्टेरॉन या हार्मोनच्या असंतुलनामुळे स्तनामधील दुधाच्या ग्रंथींना आलेल्या सुजेमुळे वाढतात. त्या गाठी थोड्याशा दुखत पण असतात, मात्र पाळीनंतर या गाठी आपोआप नाहीशा होतात. आम्ही अशा गाठींना बिनाईन गाठी असं म्हणतो, अर्थात अशा गाठी ज्या कॅन्सर नाहीत. तर या गाठींना घाबरण्याचे कारण नाही. मग नेमक्या कोणत्या प्रकारच्या गाठी जाणवणे ही चिंतेची बाब आहे? तर अशी गाठ जी ब्रेस्टमध्ये खूप काळ जाणवते आणि कदाचित पाळी संपल्यावर देखील टिकून आहे. अशी एखादी गाठ जी हाताला कडक किंवा कठीण जाणवते, थोडक्यात ती मऊ जाणवत नाहीये. अशी गाठ जी जाणवते पण मात्र दुखत नाही. अशा गाठीसोबत इतर लक्षणे जसे की निप्पलमधून पिवळा किंवा रक्तस्राव, निप्पल आत ओढले जाणे, स्तनाच्या त्वचेवर डाग किंवा पुरळ असू शकतात. अशा गाठीची तपासणी मात्र व्हायला हवी, कारण या गाठी सामान्य नाहीत. त्या गाठी ब्रेस्ट कॅन्सर नाही ना, याची शहानिशा आपल्या डॉक्टरकडून करून घेणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्याबाबत सावध राहूया आणि कॅन्सरला मात देऊया. मी डॉक्टर प्रकाश देवडे, कॅन्सर तज्ज्ञ, मुंबई ऑन्को केअर सेंटर, छत्रपती संभाजी.